चांदूर रेल्वेमध्ये ज्या प्रकारे नगराध्यक्षपद आणि 5 नगरसेवकपदी आपले नगरसेवक निवडून आले, वंचित बहुजन आघाडीचं आपण नेतृत्व करता, काय भविष्यामध्ये काय पक्षाला वाढवण्यासाठी आपलं काय भूमिका आहे? निश्चितच या कार्यकर्त्यांसाठी मोठा एक उत्साहवर्धक रिझल्ट आहे. त्यासोबतच जो प्रयोग लोकांना वाटतो की भाजप किंवा काँग्रेस याशिवाय पर्याय राहू शकत नाही, लोक निवडून येऊ शकत नाही, तो चांदूरच्या जनतेने दाखवलेला आहे की मोठे मोठे राजकीय पक्ष जर तुम्ही काम करत असाल, चांगले टीम घेऊन लोकांपुढे जात असाल, तर निश्चितच लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि त्याचा फायदा निश्चित पश्चिम विदर्भात, पूर्व विदर्भात पाहायला मिळेल. येत्या महानगरपालिकामध्ये आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये हा मॉडेल घेऊन कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे आणि निश्चितच त्या निवडणूक आपण जिंकू. महानगरपालिका अमरावतीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि युनायटेड रिपब्लिकन फोरम याची काल युती झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. एकूण 60 सीटा उतरणार म्हणजे आपल्या काय? चांगल्या लोकांची गरज प्रत्येक ठिकाणी आहे आणि पर्यायी व्यवस्था आम्ही देण्यासाठी सक्षम राहिलेलो. बाळासाहेब आंबेडकरांनी सातत्याने महाराष्ट्रात नेहमी प्रयोग केलेले आहेत. त्यांनी छोट्या मोठ्या समूहाला घेऊन, म्हणजे जर एखादा विकासाचा दृष्टिकोन पाऊल असेल त्यामुळे आम्ही 2 पावलं मागे यायची तयारी ठेवतो आणि जर एखादा चांगला निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही 4 पावलं पुढेही असतो. या अनुषंगाचं अमरावती महानगरपालिकेचं आमचं विजन आहे आणि मोठ्या प्रमाणात अमरावती महानगरपालिकेत जी आमची कालची आघाडी झाली आहे ही एका सन्मानजनक रिझल्ट घेऊन लोकांपुढे येणार.